नमस्कार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चमचमीत, झणझणीत असं नेहमीच पदार्थ खावेसे वाटतात. तर आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडेल असा हा पदार्थ तयार करणार आहोत. आता मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे काय बनवायचं असा प्रश्न पडत असेल, तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा हा नाश्त्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडेल असा हा नाश्ता तयार होतो. तर इथे आपण प्रथम एक चटणी तयार करून घेणार आहोत. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर. तर ही चटणी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून आपण इथे खोबऱ्याची चटणी तयार करून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण इथे पदार्थाला लागणाऱ्या चटण्या तयार करून घेणार आहोत. तर इथे आता सुकं खोबऱ्याची चटणी तयार करून घेतलेली आहे. तर इथे खोबऱ्याची चटणी आपण मिक्सरमधून काढून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा तयार करून घेणार आहोत. ठेचा तयार करण्यासाठी आपण इथे आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, तुम्ही कमी अधिक जास्त वापरू शकता. तर इथे आपण आता लसणाचा वापर करणार आहोत. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हा ठेचा आपण ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे. तर हा ठेचा आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. ठेचा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी तयार करून घेणार आहोत. इथे आता चटणी तयार करण्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. ही चटणी आपण थोडीशी तिखट बनवणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा आहे. मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर ह्या चटणीसाठी आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि बारीक अशी चटणी वाटून तयार करून घेणार आहोत. इथे तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिन्याचा वापर करू शकता. माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी फक्त मिरची आणि कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. तर इथे मस्त झणझणीत अशी आपली ही चटणी तयार करून झालेली आहे. ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे आता आपण इथे 3ही चटण्या छान बारीक करून झालेल्या आहेत आणि आता आपण पदार्थ बनवायला घेणार आहोत. इथे मी उकडून घेतलेले बटाटे आहेत. बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने बटाटे उकडून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत. तर इथे आता बटाटा आपण स्मॅश करून झालेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे फक्त मोहरीचा वापर करणार आहोत. छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यामुळे छान खमंगपणा येतो. तर इथे आपण जो मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचा आपण आता परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ठेचा आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता ठेचा परतवून झालेला आहे. ठेचा परतवून झाल्यानंतर आपण इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं हाताने अशा पद्धतीने तोडून टाकायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. कढीपत्ता असेल तर नक्की वापर करा. कढीपत्त्यामुळे या भाजीला छान अशी चव येते. तर इथे आता पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने ही चटणी जर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवलीत आणि अचानक कोण पाहुणे आले किंवा मुलांना असं चमचमीत असं खावंसं वाटलं तर ही चटणी तुम्ही अगदी लगेच काढून असा हा पदार्थ बनवून तुम्ही देऊ शकता. तर इथे आपण ही चटणी तयार करून घेणार आहोत. हळद आता परतवून झालेली आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. ही चटणी तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी महिनाभर ही चटणी छान राहते. तर इथे आपण आता मिठाचा वापर केल्यानंतर चटणी आपण एकदा व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे मस्त असा ठेचा तयार करून झालेला आहे. हा ठेचा आपण आता जो बटाटा आपण स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. मग अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा नाश्त्याचा पदार्थ बनवून बघा. तर इथे आपण आता हा बटाटा फोडणीला न देता जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गरम असतानाच बटाट्यामध्ये चटणी मिक्स करून घ्यायची. थंड वगैरे करायची काही गरज नाही आहे. इथे आपण गरम असतानाच बटाट्यामध्ये अशा पद्धतीने ही चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. साधारण थंड झाल्यानंतर हाताने चटणी आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कढईला थोडंसं फोडणीचा तडका आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं बटाटा मिक्स करून अशा पद्धतीने आपण पुसून घेणार आहोत.
तर इथे आता थंड झालेलं आहे आणि आता आपण हाताने अशा पद्धतीने ही भाजी आपण स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले छान बटाट्याला लागले जातील. तर इथे आता ही बटाट्याची भाजी छान तयार करून झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने हा तडका बटाट्यामध्ये देऊन बघा, अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. तर इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार करून झालेली आहे. इथे आपण चपाती घेतलेली आहे. चपातीला आपण जी तिखट तयार करून घेतलेली चटणी आहे, कोथिंबीर, मिरची आणि मिठाचा वापर केलेला, ती पातळ चटणी आपण चपातीवर अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहोत. तर इथे आपण आता हिरवी चटणी लावून झालेली आहे आणि आपण जी खोबऱ्याची लसूण चटणी तयार करून घेतलेली आहे, ती आपण आता हिरव्या चटणीवर अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत. तर इथे आपण आता लसूण चटणी छान पसरवून झालेली आहे आणि जी बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतलेली ती अशा पद्धतीने आपण त्याच्यावर पसरवून घेणार आहोत. तर इथे आता बटाट्याची भाजी आपण चटणीवर पसरवून झालेली आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्हाला जर चटणीचा वापर करायचा असेल तर करू शकता किंवा अशाच पद्धतीने तुम्ही ही चपाती फोल्ड करून घेऊ शकता. तर इथे आपण हिरवी चटणी दुसऱ्या बाजूला सुद्धा लावून घेणार आहोत. हा नाश्त्याचा पदार्थ आमच्या इथे थोडंसं तिखट आवडतो, त्याच्यामुळे मी दुसऱ्या बाजूला सुद्धा ही हिरवी चटणी जी आपण तिखट बनवून घेतलेली आहे ती आपण इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर जी आपण लसूण चटणी तयार करून घेतलेली आहे ती पण आपण अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे आणि आता चपाती आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि एकदा अशा पद्धतीने असे प्रेस करून घ्यायची, म्हणजे बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी पसरली जाते. तर इथे आता बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी चपातीमध्ये आपण भरून झालेली आहे आणि चपाती आता उचलून आपण फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे आणि अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चपातीची एक बाजू छान भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता चपातीची एक बाजू छान खमंग कुरकुरीत अशी भाजून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेतलेली आहे. तर इथे आपण दुसरी चपातीसुद्धा बनवून झालेली आहे आणि आपण दुसऱ्या बाजूला दुसरी चपाती ठेवून तीसुद्धा आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत. तर इथे आता चपाती छान भाजून झालेली आहे. थोडीशी आपण काठ आहेत ते भाजून घेणार आहोत आणि आता इथे आपला हा नाश्ता तयार करून झालेला आहे, तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व चपात्या भाजून घेणार आहोत. तर इथे आता ही चपातीसुद्धा छान खमंग कुरकुरीत अशी तयार करून झालेली आहे. आपण पलटी करून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता मस्त खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता तयार करून झालेला आहे. तर उलटपलट करून अशा पद्धतीने हा नाश्ता आपण आता खमंग असं भाजून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. खमंग कुरकुरीत असा नाश्ता तयार करून घेतलेला आहे, तो आपण आता पिझ्झा कटरने किंवा सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता पिझ्झा कटरने सहज असा हा नाश्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे आता दुसरी चपातीसुद्धा भाजून झालेली आहे. त्या चपातीचे सुद्धा अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत. पिझ्झा कटर नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता अगदी सहज असे तुकडे करून झालेले आहेत, म्हणजे आपला हा नाश्ता छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असा तयार झालेला आहे. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपला हा चपातीचा मस्त झणझणीत खमंग असा नाश्त्याचा पदार्थ तयार करून झालेला आहे, तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण ज्या 2 चटण्या तयार करून घेतलेल्या आहेत, एक हिरवी तिखट चटणी आणि आपण एक लसूण चटणी तयार करून घेतलेली आहे, ती आपण आता इथे डिशमध्ये ठेवणार आहोत. सोबतच आपल्याला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. इथे तुम्हाला टोमॅटो सॉस आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसचा सुद्धा वापर करू शकता. मस्त मसालेदार खमंग झणझणीत असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार करून झालेला आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.